चला नमस्कार. एक 2-3 दिवसांपूर्वी ECGC ची रिक्रुटमेंट आली होती. सर हे ECGC नेमकं काय? सगळ्यात पहिले हे आम्हाला सांगा. या थंबनेलवर बघून तर तुम्हाला फार छान वाटत असेल की 16 लाख रुपये सॅलरी आहे. मुंबई सारख्या ऍक्च्युअली मुंबई मधली सॅलरी आहे. बाकी थोडीफार व्हॅरी होते, फार काही मोठी व्हॅरी होत नसते, पण अराउंड 1 लाख 1.25 लाख रुपयाच्या आसपास यांचा पगार आहेच डेफिनेटली. बर मग ही जी रिक्रुटमेंट आली आहे ही नेमकी आहे काय, कशाची रिक्रुटमेंट आहे, एलिजिबिलिटी काय काय, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, सिलेबस कुठला आहे, त्यानंतर ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल काय असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर याच्यामध्ये ECGC बद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय. बघा मग या ECGC च्या रिक्रुटमेंट मध्ये नेमकं या वर्षी काय काय दिले, कशा कशा पद्धतीने रिक्रुटमेंट आहे. 75 प्रोबेशनरी ऑफिसरची ही पोस्ट आहे. 75 पोस्ट साठी ही रिक्रुटमेंट आहे. 75 पोस्ट साठी. आता याच्याबद्दल पाहताना सगळ्यात पहिल्यांदा की नेमकं याची सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, ओव्हरऑल इलिजिबल कॅन्डिडेट्स कोण कोण आहे याबद्दल समजून घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा टोटल वॅकन्सीज किती आहे? 75 आहे. सर 75 वॅकन्सीज वर खरंच तुम्हाला असं वाटतं का की आम्ही अप्लाय करावं? हो, मला वाटतं तुम्ही अप्लाय करावं. 3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जनरल इन्शुरन्स कंपनीची ऍड आली होती. जनरल इन्शुरन्स कंपनी GIC, ज्याच्यामध्ये अक्रॉस इंडिया एक 50 ते 60 जागा होत्या असिस्टंट मॅनेजरच्या. आणि त्या रिक्रुटमेंट मध्ये आपल्या क्लासची एक बीकॉम झालेली, प्लेन बीकॉम झालेल्या मुलीत सिलेक्शन झालं होतं. त्यांचाही पगार जवळपास 1 लाखांच्या वर आहे. मुंबईमध्ये सध्या तिची पोस्टिंग आहे आणि एकदम पीस ऑफ माइंड असणारा जॉब. म्हणजे जर तुम्ही असा विचार करतायत की मी स्टेट बँक ऑफ इंडिया PO झालो, तर मी तुम्हाला असा विचार करेल की तुम्ही रिकमेंड करेल की तुम्ही ECGC साठी ट्राय करायला पाहिजे. रिझन बिंग, कुठल्याही नॅशनलाइज बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर पेक्षा या ऑर्गनायझेशन मधले प्रोबेशनरी ऑफिसर कधी पण चांगलं, कामाचा लोड कमी, पगार पण जास्त आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल 75 जागांसाठी ही रिक्रुटमेंट आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही टक्केवारीची अट नाही. आणि ग्रॅज्युएशन तुमचं फायनल कधी झालेलं असावं? 20/4/2022 पर्यंत नाही निकाल तुमच्या हातात असावा. म्हणजे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असावं. सोबत एज लिमिट किती बघा, 21 ते 30 वर्ष. ओबीसी साठी +3, SC/ST साठी +5, ऍज ऑन 21/3/2022. बर, सिलेक्शन प्रोसेस बघा. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? पहिल्यांदा ऑनलाईन एक्झाम होणार, सोबत डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होणार आणि मग फायनली इंटरव्ह्यू होणार. ऑनलाईन एक्झाम आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट हे एकाच दिवशी होणार आणि मग फायनली त्यांचा इंटरव्ह्यू होणार. जे लोक या टेस्ट मधून क्वालिफाय करतील, ऑनलाईन एक्झाम मधून क्वालिफाय करतील, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मधून क्वालिफाय करतील, मग अशा लोकांना इंटरव्ह्यूला बोलणार आहे. आणि अराउंड त्यांचं म्हणणं आहे की जवळजवळ एकाच 12च्या रेशोमध्ये आम्ही बोलवू शकतो. नोटिफिकेशन पण तुम्हाला दाखवतो. बर, आता ओव्हरऑल पुढचा मुद्दा बघा. आणखी काय काय लागतं, आणखी काय काय डिटेल्स तुम्हाला याच्यासाठी आवश्यक आहे. तर ऍप्लिकेशन कधी करायचंय? ऍप्लिकेशन स्टार्ट करायचंय. ऍप्लिकेशन स्टार्ट झालेत बघा 21 मार्च पासून. 22 एप्रिल याची लास्ट डेट आहे. एक्झाम कधी असणार आहे? मे महिन्यामध्ये एक्झाम असणार आहे. अशा महिन्यामध्ये एक्झाम आहे ज्या महिन्यामध्ये नो अदर एक्झाम, ऑलमोस्ट नो अदर एक्झाम्स, म्हणजे असली जरी ते एखाद दुसरी एक्झाम येईल, पण त्या महिन्यामध्ये, ज्या महिन्यामध्ये कुठली एक्झाम तुम्हाला द्यायला भेटणार नाही, त्या महिन्यामध्ये ECGC एक्झाम. या एक्झामचा, या रिक्रुटमेंटचा एक चांगला बेनिफिट कोणता? इथे सिंगल एक्झाम आहे. म्हणजे आपल्याकडे नॉर्मली कसं असतं, प्री, मेन्स, मग इंटरव्ह्यू. यांचं म्हणणं नाही, डायरेक्ट मेन्स आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू, बस, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. त्यानंतर सॅलरी, तसं मी ऑलरेडी सांगितलं, सॅलरी 16 लाख रुपयांच्या आसपास. महिन्याला 1 लाख ते 1.25 लाखाच्या दरम्यान तुमच्या हातात इन हँड सॅलरी येईल. बरं, एक्झाम सेंटर मुंबईला आहे, पुण्याला आहे, नागपूरला आहे. मी रिकमेंड करेल की तुम्ही शक्यतोवर मुंबईला सेंटर घेऊन टाका. मुंबईला जर तुम्ही सेंटर घेतलं तर मुंबईला जाण्या येण्याची व्यवस्था ही नॉर्मली स्वस्तात होते. कसं आहे, मुंबईला जाण्या येण्याची व्यवस्था स्वस्तात होते. एक तर सगळ्यांनी मुंबई घ्या किंवा सगळ्यांनी पुणे घ्या. आता पुणे आणि मुंबईमध्ये 2 गोष्टी आहेत. मुंबईला जाण्या येण्याची व्यवस्था स्वस्तात होते, पण राहण्याचा प्रॉब्लेम आहे. पुण्यात कसं आहे, पुण्यात जर गेलो तर राहायची गरजच पडत नाही.
संध्याकाळी इथून निघालो, सकाळी 5-6 वाजता इथं पोहोचलो, एक्झाम दिली, दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो, रात्री पुन्हा इथं. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल, मला वाटतं मुंबई घेतल्यापेक्षा मग पुणे आपल्यासाठी फिजिबल आहे. तर सगळ्यांनी पुणे सेंटर घ्या. आपण जाण्या येण्याची व्यवस्था क्लासकडून करूयात, गाड्या करून देण्यात येतील आणि त्या हिशोबाने जाता येतं, मग काय प्रॉब्लेम नाही. कुठल्या वेबसाईटवर अप्लाय करायचे यासाठी ही वेबसाईट आहे बघा, www.ecgc.in. तर या पद्धतीने ही रिक्रुटमेंट आहे 75 प्रोबेशनरी ऑफिसरची. जसं मी तुम्हाला सांगितलं की सिलेक्शन प्रोसेस फक्त सिंगल एक्झाम आहे. मग त्या सिंगल एक्झाम मध्ये काय काय विचारलं जाणार बघा. सिंगल एक्झाम मध्ये काय काय विचारलं जाणार. एक्झाम मध्ये 5 विषय आहेत. क्वांट, रिझनिंग आहे बघा, रिझनिंग, इंग्लिश, कम्प्युटर, जनरल अवेअरनेस आणि क्वांट. रिझनिंगचे 50 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिशचे 40 क्वेश्चन 40 मार्क, कम्प्युटरचे 20 क्वेश्चन 20 मार्क, जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन 40 मार्क आणि क्वांटचे 50 क्वेश्चन 50 मार्क. सेक्शनल टायमिंग दिलाय, अशी 200 मार्कांची परीक्षा आणि 140 मिनिटांचा वेळ. सेक्शनल कट ऑफ आहे का? हो सेक्शनल कट ऑफ आहे. ओव्हरऑल कट ऑफ आहे का? हो ओव्हरऑल कट ऑफ आहे. तर या पद्धतीने बाकी जी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे ती कशा पद्धतीने, एसे रायटिंग आणि प्रिसाइज रायटिंग. 1 आउट ऑफ 2 गिवन ऑप्शन. 2 तुम्हाला पॅसेज आरसी पॅसेजचे सब्जेक्ट दिले जातील, 2 पैकी तुम्ही कुठलं एक निवडायचं आणि बोलायचं, लिहायचं. त्यानंतर प्रिसाइज रायटिंग, लिहायचं म्हणजे टायपिंग ऍक्च्युअली. प्रिसाइज रायटिंग आउट ऑफ 1 ऑफ 2 गिवन ऑप्शन्स, म्हणजे 2 पॅरेग्राफ दिले जातील, त्या पॅरेग्राफला प्रिसाइज करून लिहायचं म्हणजे समरी लिहायचं आपल्या भाषेमध्ये. 40 मिनिटांचा दोन्हीसाठी मिळून टाइम, 20-20 मिनिटांची परीक्षा. जर तुम्ही प्री मध्ये या एक्झाम मध्ये क्वालिफाय झालात तरच तुमचा डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा सेक्शन चेक केला जाईल, असं त्यांनी नोटिफिकेशन मध्ये क्लिअर कट मेन्शन करून दिले. जर तुम्ही प्री मध्ये क्वालिफाय झालात म्हणजे मेन्स एक्झाम मध्ये क्वालिफाय झालात, एक्झाम मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात तरच डिस्क्रिप्टिव्ह ची टेस्ट तुमची चेक केल्या जाईल, असं त्यांनी क्लिअर कट याच्यामध्ये मेन्शन करून दिलंय. बरं पुढे बघा. आता काही कॉमन डाऊट्स असतात मुलांचे, जसं सेक्शनल कट ऑफ आहे का? हो सेक्शनल कट ऑफ आहे. ओव्हरऑल कट ऑफ, येस ओव्हरऑल कट ऑफ तर ऑफकोर्स असणारच आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे ही फार डिफिकल्ट असते का? मी म्हणेल बँक पीओच्या एक्झाम पेक्षा ते कंपॅरेटिव्हली सोपीच आहे, कारण एक एसे लिहायचं एक प्रिसाइज लिहायचंय. उलट एसे आणि लेटर लिहिताना दोन्ही ठिकाणी एसे आणि लेटर मध्ये दोन्हीमध्ये एक प्रॉब्लेम असतो की दोन्ही मनाने लिहायचे असतात. यात ऍटलिस्ट एसे मनाने लिहायचं आहे, पण प्रिसाइज रायटिंग ही आपल्या समोर एक पॅरेग्राफ दिलेला असतो, त्याला समराईज करायचंय. त्यामुळे सेकंड 20 मार्कांचं वेटेज जे हे तुम्हाला फुकटात 20 मार्क आहे असल्यासारखं आहे. फायनल सिलेक्शन कशाच्या बेसिसवर होणार? फायनल सिलेक्शन फक्त जी एक्झाम आहे याच्या बेसिसवर होणार आणि इंटरव्ह्यू याच्या बेसिसवर होणार. एक्झाम आणि इंटरव्ह्यू याच्या बेसिसवर होणार. मग ओव्हरऑल प्रीमेन्स नसल्याचा हा एक फायदा आहे. बरं कंपॅरेटिव्हली वॅकन्सीज लेस आहे. तुम्हाला काय वाटतं, फॉर्म भरावा का सर आम्ही? हो मला वाटतं तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. रिझन बिंग, हा फॉर्म भरण्याचं सगळ्यात मोठं रिझन एक सिंगल एक्झाम आहे, अशा टायमिंग मध्ये एक्झाम आहे. बघा मी काही रिझन लिहितो फॉर्म भरण्यामागचे. एक तर सिंगल एक्झाम आहे, हा एक फायदा या एक्झामचा. त्यानंतर दुसरा फायदा काय, लेस वॅकन्सीज म्हणजे लेस कॉम्पिटिशन. कारण की काय होतं, आपल्याकडे जर एसबीआय क्लर्कच्या वॅकन्सीज आल्या की लगेच अरे बापरे एसबीआयची पीओ जागा आल्या, एसबीआय क्लर्क जागा आल्या. कंपॅरेटिव्हली 75 जागा असल्यामुळं बरेच जण याला अवॉइड करतील फॉर्म भरायला, म्हणून आपण मुद्दा म्हणून फॉर्म भरावा. त्यानंतर आपण म्हणतो ना नो मेन्स लँड, म्हणजे सपोज रोहित शर्माने एखादा शॉट मारला आणि तो जिथं कुणीच नाही अशा ठिकाणी बॉल पडला, तर अशा वेळेस कॉमेंटेटरचं एक वाक्प्रचार आहे, म्हणजे एक सेंटेन्स असतं बघा, बॉल नो मेन्स लँड मध्ये पडला. मग नो मेन्स लँड मध्ये पडला म्हणजे रिकाम्या जागेमध्ये तो पडला, जिथे कॅच घ्यायला कोणी अवेलेबल नव्हतं. सेम आता ही जी परीक्षा आहे ही अशा टायमिंग मध्ये तुमच्या असणार आहे ज्या टायमिंग मध्ये इतर परीक्षा नसणार आहे, म्हणजे आपल्यासाठी ऑलमोस्ट नो मेन्स लँडच आहे. ठीक आहे, म्हणजे या केसमध्ये तुम्हाला दुसऱ्या परीक्षा नाहीये मे मध्ये, म्हणून मला वाटतं की ही एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. बाकी या 2-3 गोष्टी जर बघितल्या, कॉम्पिटिशन कमी आहे, सिंगल एक्झाम आहे, त्यानंतर या एक्झाम या टायमिंग मध्ये ड्युरिंग दिस टाइम कुठली एक्झाम नाही एक्सपेक्टेड आहे. हो एसबीआय क्लर्कची एक्झाम एक्सपेक्टेड आहे. एसबीआय क्लर्कची ऍडव्हर्टाइजमेंट नवीन लवकरात लवकर येऊ शकते असं एप्रिलच्या एंडिंगला बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण जोपर्यंत ऍड येत नाही तोपर्यंत काही टेन्शन म्हणजे विश्वास नसतो. पण सगळ्यात महत्वाचं आपले स्टडी प्लॅन रेग्युलरली फॉलो करत राहा, अभ्यास करत राहा,
बाकी परीक्षा कुठल्याही येऊ देत, SBI क्लर्क येऊ द्या, ECGC येऊ द्या, RBI ग्रेड बी ऑफिसर येऊ द्या, आपण आपलं काम काय, आपण आपला अभ्यास करत राहा आणि आपण परीक्षेची वाट पाहूच नाही. तसंही आपलं IBPS चं कॅलेंडर आहे. पुढे RRB ची एक्झाम जुलै ऑगस्ट पासून चालू होतील. पुढे ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये IBPS क्लर्क आहे, IBPS PO आहे. डिसेंबर जानेवारी मध्ये IBPS SO आहे. त्यानंतर SBI PO पण येईल बाय द टाइम. SBI क्लर्क पण येणार आहे ऑफकोर्स. म्हणतायत की LIC ची असिस्टंटची ऍड पण येणार. सोबत महत्वाची FCI ची रिक्रुटमेंट पण नवीन येणार आहे. FCI ची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही पण येणार आहे. अशा दोन्ही ऍडव्हर्टाइजमेंट या ऍडिशनल तुमच्यासाठी येतीलच. LIC ची असिस्टंटची ऍडव्हर्टाइजमेंट येईल असं म्हणतायत, पण आता त्याच्याबद्दल थोडं सांगणं जरा अवघड असतं. पण या दोन ऍडव्हर्टाइजमेंट तर कन्फर्म पुढच्या काही दिवसामध्ये येतीलच. ठीक आहे, तो ओव्हरऑल सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. बाकी काही डाऊट असला माझा नंबर तुमच्याकडे आहे, काही डाऊट असला विचारा, पण एक्झामला सगळ्यांनी अप्लाय करा. ठीक आहे, चलो थँक्यू व्हेरी मच अँड बाय बाय.